नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मॅथ्स क्लासरूम मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी डी जे वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण 7th मॅथ्स मधील 6 चॅप्टर इंडायसेस कंटिन्यू करीत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 29 ज्या अंतर्गत पॉवर ऑफ नंबर इन इंडेक्स फॉर्म म्हणजे काय, त्याच पद्धतीनं एखाद्या नंबरचा पॉझिटिव्ह इंडायसेस कशा पद्धतीने कन्वर्ट केला जातो याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ. सो लेट्स गेट स्टार्टेड. स्टुडंट्स, इंडायसेसचे काही रूल आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहेत. आज थोडेसे वेगळे नियम अभ्यासूया. द फर्स्ट रूल कोणता समजावून घ्यायचा आहे, द इंडेक्स ऑफ द प्रोडक्ट ऑर कोशंट ऑफ टू नंबर्स. कोणत्याही दोन संख्यांचा गुणाकार अथवा भागाकार असताना जर इंडेक्स फॉर्म मध्ये असतील तर त्याचा अर्थ काय असतो, त्याचा नियम कसा तयार होतो हे समजावून घेण्यापूर्वी सुरुवातीला ही दोन जी एक्झाम्पल दिलेले आहेत ती थोडीशी ऑब्झर्व करूया. लेट अस ऑब्झर्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स टू सी व्हॉट रूल वी गेट. नियम कसा तयार होतोय ते सुरुवातीला समजावून घेऊ. फर्स्ट एक्झाम्पल कसं आहे पहा. इन ब्रॅकेट 2 into 3 raised to 4. या ब्रॅकेटचा फोर्थ पॉवर आहे म्हणजेच इंडेक्स 4 आहे. याचा अर्थ या ब्रॅकेटचा 4 वेळा गुणाकार असेल. मल्टिप्लिकेशन 4 टाइम्स आहे म्हणजेच हा ब्रॅकेट 4 टाइम्स लिहिलेला आहे. 1 2 3 4. मग यामध्ये 2 प्रत्येक ब्रॅकेटमध्ये आहे, शिवाय 3 पण प्रत्येक ब्रॅकेटमध्ये आहे. याचाच अर्थ 2 चं मल्टिप्लिकेशन 4 टाइम्स, सेम वे 3 चं मल्टिप्लिकेशन 4 टाइम्स आहे. मग 2 चा गुणाकार ज्यावेळी 4 टाइम्स येतो, मल्टिप्लिकेशन 4 टाइम्स येतो, त्याचाच अर्थ 2 raised to 4. सेम वे 3 मल्टिप्लाय केलेला आहे 4 टाइम्स म्हणजेच 3 raised to 4. म्हणजे ही फर्स्ट स्टेप जर पाहिली इन ब्रॅकेट 2 into 3 raised to 4 आणि ही लास्ट जर स्टेप पाहिली 2 raised to 4 into 3 raised to 4, हे ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल की हा जो 4 इंडेक्स होता तो 2 आणि 3 या दोघांना आहे असा आहे. याचा अर्थ आपण असं लक्षात घ्यायचं आहे की प्रोडक्ट फॉर्म मध्ये जर नंबर असतील तर त्या ब्रॅकेटच्या बाहेर जो काही इंडेक्स असतो तो प्रत्येक नंबरला असतो. दॅट इज मीन्स 2 raised to 4 into 3 raised to 4 अशा पद्धतीने हा नियम तयार होतो. मग हे नंबर फक्त प्रोडक्ट फॉर्म मध्ये पाहिजेत असंही नाहीये. समजा ते डिव्हिजन फॉर्म मध्ये असतील म्हणजे तो कोशंट त्यांचा एखादा येत असेल. फॉर एक्झाम्पल 4/5 हा फ्रॅक्शन आहे आणि याचा इंडेक्स 3 आहे. याचा इंडेक्स 3 आहे याचाच अर्थ या फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन 3 टाइम्स आहे म्हणजेच 4/5 into 4/5 into 4/5. मल्टिप्लिकेशन करत असताना न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटरला करतो आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटरला करतो. म्हणजेच 4 into 4 into 4 हे न्यूमरेटरला आलं, 5 into 5 into 5 डिनॉमिनेटरला आलं. न्यूमरेटरला 4 चं 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन आहे, याचाच अर्थ 4 raised to 3 आणि डिनॉमिनेटरला 5 raised to 3. पुन्हा जर आपण हे एक्झाम्पल ऑब्झर्व केलं तर हा जो 3 इंडेक्स आहे तो इथं 4 ला आणि 5 या दोघांना आलेला आहे. याचाच अर्थ ज्या पद्धतीनं मल्टिप्लिकेशनचा हा जो रूल आहे तोच डिव्हिजनला सुद्धा चालतो. म्हणजे त्याचा जो काही भागाकार येत असेल, कोशंट येत असेल, त्यालाही नियम लागू पडतो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो ब्रॅकेटच्या आत जर गुणाकार किंवा भागाकार हे चिन्ह असेल आणि ब्रॅकेटच्या बाहेर एखादा इंडेक्स असेल तर तो त्या प्रत्येक नंबरला असतो. जसं इथं 4 raised to 3 अपॉन 5 raised to 3. फक्त कंडिशन एकच असते, ब्रॅकेटच्या आतल्या ज्या संख्या आहेत जसं इथं 2 3 4 5 या संख्या आहेत ह्या नॉन झिरो असाव्यात, झिरो नसाव्यात. त्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह कशाही चालतील आणि इंडेक्स आपले हे इंटिजरच असतात. म्हणून आपल्या पुस्तकामध्ये जो नियम सांगितलाय तो काय पहा. इफ ए अँड बी आर नॉन झिरो रॅशनल नंबर्स, ब्रॅकेटच्या आतले जे नंबर्स आहेत ते नॉन झिरो हवेत, and m is an integer, then we say that a into b raised to m which is equal to a raised to m into b raised to m. म्हणजे ब्रॅकेटमध्ये a into b आहे आणि त्याचा इंडेक्स m आहे म्हणजे हा m इंडेक्स a आणि b दोघांना आहे म्हणजेच a raised to m into b raised to m. सेम वे भागाकार असताना सुद्धा तेच म्हणणार आहे आपण. इन ब्रॅकेट a upon b raised to m we say that a raised to m upon b raised to m म्हणजे हा m इंडेक्स या दोघांना येतो असा याचा अर्थ आहे. असेच अजून दोन नियम थोडेसे समजावून घेऊया. दॅट इज मीन्स a raised to m raised to n इंडायसेसचा इंडायसेस आहे. दॅट इज मीन्स द पॉवर ऑफ अ नंबर इन इंडेक्स फॉर्म. हा रूल कसा तयार होतो हे समजण्यासाठी पुन्हा ही दोन एक्झाम्पल थोडीशी ऑब्झर्व करूया. फर्स्ट एक्झाम्पल द स्क्वेअर ऑफ 5 आणि त्याचा पुन्हा थर्ड इंडेक्स आहे. दॅट इज मीन्स 5 स्क्वेअर रेज टू 3. या ब्रॅकेटचा क्यूब आहे याचाच अर्थ ब्रॅकेटमध्ये जे काय आहे त्याचा 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन असेल. दॅट इज मीन्स 5 स्क्वेअर इंटू 5 स्क्वेअर इंटू 5 स्क्वेअर.
आपण सुरुवातीला इंडायसेसचा एक रूल शिकलेलो होतो, ज्यामध्ये असं होतं ए रेज टू एम इंटू ए रेज टू एन. असं असेल तर बेस सेम असेल तर बेस आपण तोच लिहितो आणि एम आणि एन यांची ऍडिशन करतो. तोच नियम जर इथं वापरला तर याचा अर्थ काय होईल पहा, हा 5 बेस सेम आहे म्हणून बेस तोच घेतला आणि इंडेक्स एम एन ओ जे काय असतील त्याची ऍडिशन केली, म्हणजेच 2 प्लस 2 प्लस 2 दॅट इज मीन्स 6 आलं, म्हणजेच 5 रेज टू 6 आलं. किंवा इथं आपण असं म्हणू शकतो 5 स्क्वेअर दॅट इज मीन्स 5 इंटू 5. सेम वे 5 स्क्वेअर मीन्स 5 इंटू 5 आणि हा 5 स्क्वेअर म्हणजेच 5 इंटू 5. याचाच अर्थ 5 चं मल्टिप्लिकेशन 6 टाइम्स आलं, म्हणजेच 5 रेज टू 6. इथं जर आपण एक्झाम्पल ऑब्झर्व केलं तर बेस तोच आहे, 5चा 5चा राहिलेला आहे. हा 2 आणि 3 या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन केल्यामुळे 6 येतं. याचाच अर्थ हा नियम असा तयार होईल, ए रेज टू एम आहे आणि त्याचा पुन्हा एन हा इंडेक्स आहे, हा रूल आहे. तर याचा आन्सर आपण असं सांगू शकतो, ए रेज टू हा एम आणि एन जो आहे यामध्ये मल्टिप्लिकेशन करावं लागेल, दॅट इज मीन्स एम इंटू एन. सेकंड एक्झाम्पल त्यासाठी पुन्हा एकदा ऑब्झर्व करूया. 7 रेज टू मायनस 2 रेज टू मायनस 5. आता निगेटिव्ह इंडेक्स असणार हे एक्झाम्पल घेतलेलं आहे. जर इंडेक्स निगेटिव्ह असेल तर तो पॉझिटिव्ह करत असताना आपण त्याला डिनॉमिनेटरला घेतो, जसं की हा नियम शिकलोय, ए रेज टू मायनस एम दॅट इज मीन्स 1 अपॉन ए रेज टू एम आहे अशी संख्या छेदाला घ्यायची. म्हणजे फक्त इंडेक्स पॉझिटिव्ह होतो, आतला नंबर नव्हे. हा नंबर 7 रेज टू मायनस 2 तसाच राहील, हा -5चा 5 झाला, तो डिनॉमिनेटरला आला. मग याचा 5वा इंडेक्स आहे, याचाच अर्थ याचं 5 टाइम्स मल्टिप्लिकेशन आलं. मग पुन्हा 5 टाइम्स मल्टिप्लिकेशन आहे, बेस सेम आहे तोच घेतोय या नियमानुसार. आणि हा -2 -2 -2 5 टाइम्स ती ऍडिशन करण्याच्या ऐवजी त्याला 5 ने मल्टिप्लाय केलं, म्हणजेच -10 आला. जसं या फर्स्ट स्टेपला -5 इंडेक्स होता, तो डिनॉमिनेटरला घेतल्यानं प्लस झाला, तसा हा -10 इंडेक्स आहे, मग तो डिनॉमिनेटरचा न्यूमरेटरला घेऊया म्हणजे प्लस होईल, म्हणजेच हा 7 रेज टू 10 झालं. आता हे एक्झाम्पल जर आपण ऑब्झर्व केलं, 7 रेज टू -2 रेज टू -5 आणि हे फायनल आन्सर जर ऑब्झर्व केलं 7 रेज टू 10, तर तुमच्या लक्षात येईल बेस तोच आहे, 7 7. हा -2 आणि -5 या दोघांचा जर प्रोडक्ट केला 2 5 आर 10 मायनस मायनस प्लस म्हणजेच +10 आलेलं आहे. म्हणजेच आम्ही नियम कोणता शिकतो लक्षात घ्या, ए रेज टू एम रेज टू एन असेल तर बेस तोच ए लिहायचा आहे, फक्त जे इंडेक्स एम आणि एन आहे त्या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणून आपल्या पुस्तकामध्ये हा जो नियम दिलेला आहे तो खूप महत्वाचा आहे. इफ ए इज एनी नॉन झिरो रॅशनल नंबर, त्या प्रत्येक नियमामध्ये ए हा नॉन झिरोच नंबर असायला पाहिजे. आणि एम आणि एन हे कोणतेही इंटिजर असतील तर आपण असं म्हणू शकतो, ए रेज टू एम रेज टू एन दॅट इज मीन्स ए रेज टू एम इंटू एन दॅट इज मीन्स ए रेज टू एम एन. हा महत्वाचा नियम. आता यावर आधारित प्रॅक्टिस सेट मधील उदाहरण पाहूया, म्हणजे हे नियम अजून तुमच्या लक्षात राहतील. फर्स्ट क्वेश्चन काय दिलाय, सिम्प्लिफाय. त्यातलं सेकंड एक्झाम्पल जरा पाहूया. 3 रेज टू 4 रेज टू -2. आज आपण जो नियम शिकलो तो सुरुवातीला लिहू. वी नो दॅट ए रेज टू एम रेज टू एन अशा पद्धतीने जर इंडायसेस असेल तर आपण त्याला ए रेज टू एम इंटू एन असं म्हणतो. याचाच अर्थ देअरफॉर 3 रेज टू 4 रेज टू -2 इंडेक्सचा इंडेक्स आहे, त्याच्यामुळे बेस तोच लिहायचा. 4 आणि -2 जे आहे यामध्ये आपण मल्टिप्लिकेशन करतो, दॅट इज मीन्स 3 रेज टू 4 इंटू -2. मग यांचा प्रोडक्ट करत असताना बेस तसाच राहील, 4 2 जार 8 प्लस इंटू मायनस -8 होईल. म्हणजेच आपण इथं असं म्हणू शकतोय 3 रेज टू 4 रेज टू -2 म्हणजे याचं जे फायनल आन्सर असेल ते म्हणजे 3 रेज टू -8. म्हणजे हे सिंपल एक्झाम्पल पाहिलं. जरी फ्रॅक्शन असेल तरी असंच करायचं. सपोज हे फोर्थ एक्झाम्पल जर आपण घेतलं, एक्झाम्पल कसं दिले पहा, इन बॉक्स ब्रॅकेट इन सिंपल ब्रॅकेट 2 रेज टू 5 सॉरी 2 अपॉन 5 रेज टू -2 रेज टू -3. एक्झाम्पल सोडवत असताना सुरुवातीला पुन्हा एकदा लिहूया. वी नो दॅट आपल्याला जो इंडायसेसचा रूल माहित आहे तो लिहायचा, ए रेज टू एम रेज टू एन असं असेल तर बेस तोच राहतो, एम इंटू एन. देअरफॉर आपलं जे एक्झाम्पल आहे ते सुरुवातीला लिहू, 2 अपॉन 5 रेज टू -2 रेज टू -3. एक्झाम्पल ऑब्झर्व केलं तर लक्षात येईल की ह्या ब्रॅकेट मधला जो पार्ट आहे त्याला आपण ए कन्सिडर करायचं. हा इंडेक्स म्हणजे एम आणि हा इंडेक्स म्हणजे एन. याचाच अर्थ बेस जो आहे जो ब्रॅकेट मधला पार्ट तो तसाच राहील 2 अपॉन 5
रेज टू एम इंटू एन, दॅट इज मीन्स हा -2 आणि -3 या दोघांमध्ये प्रोडक्ट होईल, म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. इथं दोघांनाही ब्रॅकेट टाकलं तरी चालेल. हा सुरुवातीचा 2/5 ब्रॅकेट तसाच असू दे, जो बेस आहे. 2 3 जार 6, मायनस इंटू मायनस प्लस होईल. म्हणजेच फायनल आन्सर आपण जे म्हणू शकतो, इन ब्रॅकेट 2/5 रेज टू -2 रेज टू -3, याचाच अर्थ 2/5 रेज टू 6 असा याचा अर्थ होतो. म्हणजेच ए रेज टू एम रेज टू एन या फॉर्मॅटमध्ये जर एखादा इंडेक्स नंबर दिलेले असतील तर त्यामध्ये बेस आपण तोच लिहायचा. त्याचा फर्स्ट एक्झाम्पलचा जर विचार केला तर 15/12 हा संपूर्ण बेस घ्यायचा. या थर्ड एक्झाम्पल मध्ये 1/7 हा बेस असेल, किंवा लास्ट एक्झाम्पल मध्ये 6 हा बेस असेल, आणि जे इंडेक्स आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन करणार. म्हणजे या फर्स्ट एक्झाम्पल मध्ये 3 इंटू 4 म्हणजे याचा इंडेक्स 12 लिहिणार. या थर्ड एक्झाम्पल मध्ये -3 इंटू 4 म्हणजेच -12 हा इंडेक्स येईल, किंवा फिफ्थ एक्झाम्पल मध्ये 5 इंटू 4 म्हणजे 20 हा इंडेक्स येईल. बेस तोच राहील, इंडायसेस जे आहेत त्याचे जे दोन इंडेक्स आहेत त्यांचं आपण मल्टिप्लिकेशन करणार. यापेक्षा थोडासा वेगळा प्रश्न काय पहा. राईट द फॉलोइंग नंबर्स युझिंग पॉझिटिव्ह इंडायसेस. आपल्याला हे जे नंबर दिलेले आहेत त्याचा जो इंडेक्स आहे तो निगेटिव्ह मध्ये आहे, तो आपल्याला पॉझिटिव्ह करायचा आहे. त्यासाठी आपण यापूर्वी पाहिलेलाच फॉर्म्युला वापरणार आहोत. तो फॉर्म्युला आपण कसा शिकलोय पहा. ए रेज टू -m विच इज इक्वल टू 1/a रेज टू m. म्हणजे इंडेक्स जर पॉझिटिव्ह करायचा असेल तर तो इंडायसेस फॉर्म मधला नंबर आहे असं आपण डिनॉमिनेटरला घेतो आणि न्यूमरेटर 1 लिहितो. म्हणजे या फोर्थ एक्झाम्पल साठी हे चालू शकतं. म्हणजे सपोज हा जो फोर्थ क्वेश्चन आहे, y रेज टू -4, हा जो आपल्याला इंडायसेस फॉर्म मधला नंबर आहे त्याचा इंडेक्स पॉझिटिव्ह करायचा. त्यासाठी आपल्याला जो नियम माहिती आहे तो लिहूया. वी नो दॅट a रेज टू -m दॅट इज मीन्स 1/a रेज टू m. या नियमाचा जर वापर केला तर आपण असं म्हणू शकतो y रेज टू -4 दॅट इज मीन्स 1/, हा बेस तसाच राहील, हा -4 जो आहे त्याचा +4 होईल. तशीच ही जी उरलेली उदाहरणं आहेत, पहिलं दुसरं किंवा तिसरं असेल, ही सुद्धा या पद्धतीने सोडवली तरी चालतात, परंतु त्याच्यासाठी आपण थोडासा वेगळा नियम वापरणार आहे. या नियमाने जर सोडवायचं असेल तर काय केलं जातं पहा. सपोज हे फर्स्ट एक्झाम्पल आहे, दॅट इज मीन्स 2/7 रेज टू -2. याचा हा जो इंडेक्स -2 आहे तो आहे असा जर आपण डिनॉमिनेटरला हा घेतला, दॅट इज मीन्स 2/7 घेतला, तर -2 चा +2 होतो आणि याचा न्यूमरेटर 1 लिहायचा. हे असं लिहिलं तरी चालेल. मात्र अजून एक नियम आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे, तो अतिशय साधा सोपा आहे. जर असे फ्रॅक्शन्स असतील, म्हणजे न्यूमरेटर डिनॉमिनेटर या पद्धतीने जर बेस असेल, म्हणजेच a/b असा जर बेस असेल आणि त्याचा इंडेक्स जर मायनस मध्ये असेल, सपोज -m हा त्याचा इंडेक्स आहे, आणि जर हा इंडेक्स आपल्याला प्लस मध्ये करायचा असेल तर आहे असा प्लस लिहायचा. फक्त हा a/b असेल तर त्याला आपण b/a असं लिहायचं. म्हणजे फक्त इथले न्यूमरेटर डिनॉमिनेटर जरी चेंज केले तर हा इंडेक्स जो आहे तो निगेटिव्हचा पॉझिटिव्ह मध्ये होतो किंवा पॉझिटिव्हचा निगेटिव्ह मध्ये होतो. पण या नियमाचा वापर करून आपण पहिली 3 उदाहरणं सोडवू शकतो. म्हणजे फर्स्ट एक्झाम्पल मांडायचं असेल तर आपण काय म्हणूया. आपल्याला जे एक्झाम्पल दिलेले आहे 2/7 रेज टू -2. वी नो दॅट जो आपल्याला इंडायसेसचा रूल माहित आहे, जो वापरणार आहे तो लिहूया. आताच आपण जो नियम पाहिला a/b रेज टू -m असेल, तर आपण a/b आहे त्याला आपण b/a असं लिहिणार. म्हणजे याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स लिहिणार, आणि जो -m आहे त्याचा आपोआप +m होतो. याचाच अर्थ देअरफॉर वी से दॅट 2/7 रेज टू -2 हा इंडेक्स जो -2 आहे तो +2 होणार असेल तर हा जो 2/7 आहे त्याचा इन्व्हर्स घ्यायचा, म्हणजेच 7/2 घ्या रेज टू 2. म्हणजेच पॉझिटिव्ह इंडायसेस करत असताना आपण दोन्हीपैकी कोणताही नियम वापरला तरी चालेल. हा पहिला नियम जो यापूर्वी आपण वापरत होतो, a रेज टू -m विच इज इक्वल टू 1/a रेज टू m, किंवा a/b रेज टू -m विच इज इक्वल टू b/a रेज टू m. जर फक्त अंक असेल, बेस सिंगल असेल तर हा रूल वापरा, आणि जर फ्रॅक्शन मध्ये असे नंबर असतील तर हा रूल वापरा, जेणेकरून तुम्हाला ते सोयीचं होईल. तर या पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये पॉझिटिव्ह इंडायसेस कशा पद्धतीने केले जातात, किंवा इंडायसेसचा इंडायसेस असेल तर त्याचा रूल काय सांगतो, आणि त्यावरील आधारित उदाहरणे पाहिली. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इयत्ता 7वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा, आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक्यू.